गोविंदनी सर तुमचे सर्वांचे आभार. आणि माझा टॉपिक आहे म्हणजे मी असं वेगळं काय बोलणार नाही, आपल्या हेल्थविषयी बोलणार आहे. तर हेल्थ म्हणजे तुमची काय डेफिनेशन आहे, हेल्थविषयी तुम्ही काय, हेल्थ कसं काय कराल की आपण हेल्दी आहोत. नो टॅबलेट, नो टॅबलेट, नो टॅबलेट, एक पण टॅबलेट नाही. हेल्थ इज कॉमनली फिजिकल, मेंटली, सोशली तुम्ही फिट असायला पाहिजे. फिजिकली फिट असायला पाहिजे म्हणजे तुम्हाला एक स्टोरी मी सांगते. असे चांगले मस्त ठक्कर सर, गोविंदानी सर, असे एकदम बडी, हे किशोर सर, एकदम असे 4 फ्रेंड्स दिल्लीला फिरायला गेले. मी मोटिवेट देते म्हणजे असं स्टोरी पण सांगे ना. तर फिरायला गेले तर चांगला एक श्रीमंत त्यांचा एक फ्रेंड होता. त्याने म्हणलं चला आता आपल्याबरोबर श्रीमंत फ्रेंड आहे तर आपण एक मस्त 5 स्टार हॉटेलमध्ये 18व्या मजल्यावर असा स्विफ्ट बुक करूया. आणि 18व्या मजल्यावर स्विफ्ट बुक केला, काउंटरवर गेले ते. आणि आज आपल्या इथं असं होते सारखी सारखी लाईट जाते, तशीच तिकडे पण लाईट गेली, कायम झालेलं, आणि लिफ्ट पण चालत नाही. तर यू हॅव टू रीच बाय स्टेप्स. तर ते चलत गेले, गप्पा मारत, गोष्टी सांगत जोक्स मारत गेले वरती. नंतर 17व्या मजल्यापर्यंत गेले. तो त्यांचा तो रिच मर्सिडीजवाला पार्किंग स्पेसवाला फ्रेंड्स होता. तो बोलला, अरे आपण चावी तर काउंटरवर विसरलो, आता आपला हात जी सारखी लाईट जाते, आपला जो आईसावरचा विश्वास आहे तो माझा कधी कधी उडतो, आता काय करायचं. आईसा तरी पण आपण संयम राहून कशा तरी चावी घेतले, परत ते खाली आले मित्र सर्व. तर मग ह्या वेळेला आपली फिटनेस नसेल तर आपल्याला ते पॉसिबल नाही की तुम्ही खाली तेवढ्या 18व्या मजल्याच्या स्टेप चढून परत वरती जाणार. तेव्हा तुमचा मेंटल आणि फिजिकली तुमचा हे टेस्ट होतो की आपण किती मेंटली आणि फिजिकली फिट आहोत. तुमचं आता हे करा, तुम्ही आता घरात बसले तर घरात तुमचं घर कशाने बनतं की असं विटा पत्थर असा भिंती ह्यानी घर नाही. घर म्हणतं रिश्तेनी, माणसानी, घरातल्या राहिलेल्या लोकांच्या म्हणून तुमचं घर बनतं. तसंच तुमचा टाईम आहे तर तुम्ही कसा यूज कराल की टाईम तुमचा घड्याळ नाही. टाईम तुम्ही कुठल्या याच्यात, आता सर्व एक मस्त असे लोक आपण सर्वजण होते, लोहा म्हणजे आपली फॅमिलीच आहे, आपण फॅमिलीसारखेच सर्वांना मिळतो आणि तसंच हे करतो. तर मग तेव्हा आपल्याला टाईमचं महत्त्व कळतं की आपल्याला टायमामध्ये सर्व गोष्टी करायला पाहिजे. बरोबर आहे सर, राईट ना. तर मग ते टायमामध्ये वेळ झाला तर मग आपल्याला भरपूर अशा थोड्या गोष्टीसाठी भरपूर सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्यात की ह्या वेळेला आपल्याला ह्या गोष्टी करायच्यात. 1000 आपले स्वप्न असतात तेव्हा आपण काय बोलतो, दिल है छोटासा, बोला छोटी सी आशा, मस्ती भरे लग में भोली सी आशा, चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा, दिल है छोटासा. आता छोट्या ह्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अशी स्वप्न असतात, आपण अशी लॅब करू, तशी लॅब करू. आता संयम मी ठेवून आईचा विश्वास ठेवून हे बोलते तिला माहिती आहे. तर टॉकिंगमध्ये यू शुड बी फील फ्री. कारण जर तुम्ही सकाळपासून हे करत तर तुम्हाला मी रिलॅक्स करायला हे करते, बरोबर ना. किशोर सर काय म्हणताय, रिलॅक्स ना. हां, तर मग मेंटली तुम्ही फिट असाल तर ते तुम्हाला पॉसिबल माझ्यासारखं मेंटली फिजिकली मी सोशली पण तुम्ही तसेच तेवढे फिट पाहिजे असणार. तर मग हे झालं नंतर मग आपण काय बोलतो, आपली स्वप्न आहेत भरपूर, मोठे लॅब बनवायच्या, NML बनवायच्या, हे बनवायचं ते बनवायचं, असं सर्व असतं. पण त्यावेळेला आपण मग कर्ज काढत बसतो. अरे हे कर्ज, मग ही मशीन घ्या, हे बोलतातच आपल्याला, हे आहेत आपले लॉबोझोमवाले, ते बोलतात अरे आमची मशीन घ्या, ही पण नवीनच आहे, ट्रान्सलेशनवाले. मग तुम्ही त्यांना येतात ते अशी गोड बोलतात ना, मग तुम्ही लगेच काय बोलता, अरे द्यायचे काय, अरे PDC द्या, 6 द्या. मग काय हळूहळू तुम्ही कर्जामध्ये ते हे करत जाता. असे पण डॉक्टर बसलेच डोक्यावर, तिथून 60%, 40%, काही चाललंय. तर मग तुम्ही त्या कर्जामध्ये ते असे गुरफटत जाऊन अजून टेन्शनमध्ये तुम्ही येतात. मग आता काय करायचं, हे कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज काढा, तिसरं कर्ज, अशा मोठ्या लागा कोविडच्या नंतर बंद झाल्या. कारण हेच मॅनेजमेंट नाही, तुम्ही पैशांचा मॅनेजमेंट नाही केलं, पैसा किती कुठं संपवायचा काय आहे त्याचा मॅनेजमेंट नाही. त्याच्यामुळं मग कर्जामध्ये बुडून अजून टेन्शनमध्ये राहतात.
मग टेन्शनमध्ये राहण्यासाठी त्याच्यानंतर तुम्हाला मी आता किती वेळ गोविंदने सर किती वेळ राहिले मला बोलायला नाही मोटिवेशन सीट म्हणजे तुम्ही हसायला पाहिजे रिलॅक्स व्हायला पाहिजे तर मी फायदा ना माझा बोलून तर मग आता तुम्हाला ह्यासाठी मी आता 7 हे देते स्टेप्स देते की तुम्ही कसे ही माझ्यासारखे म्हणजे फिट फाईन आणि हेल्दी आणि एकदम असे राहा त्यासाठी पहिली स्टेप्स म्हणजे तुम्ही काय करायचं सकाळी उठल्यानंतर काय करायचं देवाचे आभार मानायचे त्याला विसरू नका कधी पण बोला की देवा तुम्हाला हे सुंदर असं जीवन दिलं त्याचा मी चांगला उपयोग करेन आणि त्या जीवनाचा म्हणजे सत्कार्यासाठी समाजासाठी माझ्यासाठी माझ्या फॅमिलीसाठी आमची सर्व आता क्लोआ म्हणजे फॅमिलीच आहे त्याच्यासाठी म्हणजे मी कधी कुठला पण प्रेसिडेंट आतापर्यंत की त्याला मी हेल्प करतेच तुम्ही मागा नको मी स्वतःहून विचारते काय तुम्हाला हेल्प पाहिजे काय सहन सर बरोबर की नाही हां काय मग तुम्ही सोशली तुम्ही फिट राहणार की तुम्ही आता तुम्ही झालं तर तुम्ही आमचं झालं ना आता आम्ही नाही आमचं तुमचं तुम्ही बघा तसं माझं नाही मी तुम्हाला स्वतःहून विचारेन तर तुम्हाला काय हेल्प पाहिजे सांगा मी देणार तुम्हाला आणि मी सर्वांना म्हणजे असं ॲज अ फॅमिली म्हणून मानते तर फॅमिलीसाठी आपल्याला वाटतं ना कळकळ की फॅमिलीचे लोक फिट अँड फाईन पाहिजे त्यासाठी काय करायचं आपण त्यासाठी 7 स्टेप्स ज्या आहेत त्या फॉलो करायच्या पहिली स्टेप्स काय करायची उठले म्हणजे मॉर्निंग वॉकला जायचं माझ्यासारखं 1 तास मॉर्निंग वॉक करून यायचं घरी आल्यानंतर काय करायचं नंतर मग गरम पाणी घ्यायचं गरम पाण्यामध्ये थोडासा पिंच ऑफ मीठ म्हणजे असं कसं तुमची हे आहे म्हणजे तुम्हाला बीपी शुगर हे ते काय असलं तर ते पर्सन वाईज पण वेगवेगळं आहे तर ते थोडा लिंब पिळायचं तर ते अजून पिळाल्यानंतर 2 वेळा तरी ते पाणी प्यायचं आणि प्लेंटी ऑफ वॉटर असं घ्यायला बघा तुमच्या बॉडीला जसं हे करेल त्याच्यानंतर ब्रीदिंग एक्सरसाइज करायची म्हणजे योगा करायचा योगाला फॉलो करा योगा बघा आश्रम करा वेगवेगळे आसन्स करा त्याने तुम्हाला रिलॅक्स होईल स्वतःसाठी टाइम काढा आता तुम्ही शेड्यूल शेड्यूलमध्ये आहात तर नुसते मोबाईलवर हे त्याच्या इकडे तिकडे हे रील बघा तिकडे रील बघा तर ते तुम्ही त्याच्याऐवजी तुम्ही स्वतःसाठी हे करा शांतपणे तो जो रीलचा टाइम म्हणजे तुम्ही गॅजेटचा टाइम हे करतो तो स्वतःसाठी जगायला शिका की आता आपण हे ना शांत आपण इकडं आता गार्डनमध्ये जायचं आता एवढा सर्व निसर्गरम्य परिसर आहे तर गार्डनमध्ये जायचं रिलॅक्स करायचं ब्रीद इन ब्रीद आउट करायचं म्हणजे असं ब्रीदिंगचा रिदम आहे ना तर तुम्ही जर तुमचा फील केला तर तुम्हाला असं एकदम असं हेवनली फील होईल आणि सगळं ईश्वराच्या आपण एकदम अशा जवळ जातो की असं आपल्याला वाटतं की आपण एकटे नाही होत आपल्याबरोबर हमेशा कोण म्हणजे भगवंताचा आशीर्वाद आहे बरोबर एवढे सर ते तू सारखं सगळं लॅब 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 करत बसू नका स्वतःसाठी जगा फिरायला जा फॅमिली बरोबर एन्जॉय करा नुसते आपले लॅब लॅब ह्या ऍक्ट तो अरे अर्धा आयुष्य गेलं आपल्या त्याच्यात काय सर बरोबर बोलते ना मी आयुष्य अर्धच गेलं आता त्याचं टेन्शन घेऊ नका काय होणार नाही मी आहे मैं हूं असं बोलायचं ऑल इज वेल मैं हूं काही होत नाही एवढा काय आता झाले आपले प्रत्येकाच्या 30-30 वर्ष तर व्हायला आले तरी आम्ही कशाच दिसतोय 25 वर्षावर नव्हतं काय विना बरोबर बोलते मी तुम्ही फिजिकल फिटनेस आणि मेंटल आणि सोशली आता काय करायचं तर सोशल ऍक्टिव्हिटी मध्ये जा संडेला तुम्हाला वेळ आहे तर तुम्ही हे करा जे एज्युकेटेड अनएज्युकेटेड पीपल आहेत त्यांच्यासाठी काय सेशन अरेंज करा कुठे कॅम्प अरेंज करा नंतर वेगवेगळ्या काहीतरी ऍक्टिव्हिटी करा की सोशली पण तुम्ही हे कराल तरच तुमची फिजिकल मेंटल आणि सोशली फिट राहाल आणि सोशली फिट राहाल तर इनसाइड तुम्ही असं फिलिंग वाटेल तुम्हाला की आपण काहीतरी चांगलं समाजासाठी एकदम आपलं त्याच्यामध्येच असं गुरफटून लॅब 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 करत बसू नका आणि जास्त कर्जाचा डोंगर घेऊ नका टाइम अप थँक्यू व्हेरी मच फ्रेंड्स बिग अप्लॉज फॉर हर इनका साल क्या था क्या उन्होंने बोला कि अपने लिए टाइम दो लास्ट में उन्होंने जाकर बोला कि अपने लिए टाइम दो हम लोग सब अपने टाइम देते नहीं है सही है गिव टाइम फॉर योरसेल्फ थैंक यू वेरी मच